नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोहिणी गोडगे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने करायचे हे आपण शिकलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश संख्यांचे वर्गमूळ कसे काढायचे हे आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वर्गमुळात दिलेली संख्या असणार आहे. तर ती पूर्ण वर्ग संख्या आहे हे कसं आपल्याला काढायचं तर ते आपण या ट्रिकच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर अशा नवीन ट्रिक शिकण्यासाठी रोहिणी गोडगे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर आता हे पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पॉईंटचं असणार आहे. दशांश चिन्हाचं उदाहरण घ्यायचं आपल्याला. 2.8561 हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला आता हे उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपण काय करणार आहे, आता या उदाहरणामध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट नाही असं आपण कन्सिडर करायचं आणि काय लिहायचं या ठिकाणी डेसिमल पॉईंट कन्सिडर करायचा नाही आणि वर्गमूळ काढायचं. आणि काय करायचं, वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढताना आपण काय करतो तर दिलेल्या अंकांचं आपण काय करतो, 2 भागात वर्गीकरण करतो. तर त्यामध्ये शेवटचे 2 अंक आपण बघत असतो. शेवटच्या 2 अंकामध्ये शेवट कुठली संख्या 1, तर 1 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग असू शकते. तर 1 ही संख्या 1चा 1 वर्ग असू शकते आणि दुसरी संख्या म्हणजे 9चा वर्ग 81 असतो. म्हणून 9 ही संख्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या 2 संख्यांच्या शेवटच्या ठिकाणी एक ही संख्या येऊ शकत असते. तर परत काय करायचं आपल्याला, पुढची संख्या आहे 285. तर 285 ही संख्या कोणत्या पूर्ण वर्ग संख्येच्या दरम्यान आहे किंवा या 285 संख्येच्या अगोदर कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे. तर 285च्या अगोदर आपल्याला बघायचं आहे. तर 15चा वर्ग येतो 225, 16चा वर्ग येतो 256, 17चा वर्ग येतो 289. तर 289 ही संख्या मोठी होते. तर आपल्याला 16चा वर्ग 256 येतो. मग 256 हा 285पेक्षा लहान आहे. त्यामुळं आपल्याला इथं कुठली संख्या येणार, आपली 16 येणार. तर या दोन्ही ठिकाणी आपण 16 लिहून घ्यायचं. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता नेमकं या संख्येचा हा वर्गमूळ आहे की हा या संख्येचा वर्गमूळ आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं, आता ही पूर्ण वर्ग संख्या जी 16 आहे तर याच्या समोरच्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा. 16 गुणिले 17. तर या दोन्ही संख्येचा गुणाकार केल्यानंतर किती येतो, 17 गुणिले 6, 17 5 85, 17 सख 102, हातच्याला आले 10, 17 एके 17, 17 आणि 10 27 आले. तर किती आलं, 272 हे आलं. हे 272 ही संख्या काय बघायची आपल्याला, ही जी पहिली संख्या आहे 285, आपण हे 2 भाग केले त्यामधली ही पहिली जी संख्या आहे 285, तर ती 285 संख्यापेक्षा हे 272 लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे. ही संख्या मोठी असल्यामुळं आपल्या मोठ्या संख्येचा हा वर्गमूळ असणार आहे. म्हणजे 169 या संख्येचं वर्गमूळ हे असणार आहे किंवा या संख्येचा या संख्येचा हे वर्गमूळ असणार आहे. तर आपल्याला आता पॉईंट दिलेले आहे. पॉईंटमध्ये आपण कसं कन्वर्ट करणार, तर एक लक्षात ठेवायचं, दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला किती घरानंतर पॉईंट आहे वर्गमूळामध्ये असताना, 1 2 3 4 घरानंतर पॉईंट आहे. तर त्याचं वर्गमूळ निघत असताना ते काय होणार, शेवटी 2 घरानंतर पॉईंट येणार. म्हणजे ज्या वेळेस दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला आता हे वर्गमूळामध्ये 2.8561 असं दिलेलं आहे. तर याचं वर्गमूळ निघताना आता आपल्या वर्गमूळाची संख्या तर निघाली 169 ही आपली संख्या आलेली आहे. तर आता पॉईंट कुठं द्यायचा आपल्याला, तर या वर्गमूळात असताना 4 संख्यांच्या नंतर पॉईंट आहे. तर तो वर्गमूळाच्या बाहेर येताना 2च संख्यांच्या नंतर तो पॉईंट द्यायचा आहे. हे झालं आपलं म्हणजे या वर्गमूळात 4 संख्या असताना आपण पॉईंट घेतलेला आहे. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. वर्गमूळामध्ये दिलेलं आहे 216.09. तर आता याचं वर्गमूळ काढताना आपण काय करणार आहे, सुरुवातीला कन्सिडर काय करायचं आपल्याला, पॉईंट नाही असं कन्सिडर करूया, 261.09. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्याचे 2 भाग पाडायचे. शेवटला काय आहे, 9 आहे. 9 ही संख्या कोणत्या संख्येच्या दरम्यान असू शकते, कोणत्या संख्येचा वर्ग असू शकते, तर 3चा वर्ग 9 असू शकतो आणि 7चा वर्ग 49 म्हणजे 7चा पण वर्ग असू शकतो. तर आता या पुढच्या संख्येचा विचार करायचा, 216 ही संख्या कोणत्या पूर्ण वर्ग संख्येच्या आसपासची आहे किंवा 216च्या अगोदर कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे, तर 216च्या अगोदर 225 म्हणजे 15चा वर्ग 225 ही संख्या आहे. तर आपण काय, 15चा वर्ग 225 आहे आणि 16चा वर्ग 256 म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी आहे आणि 15चा वर्ग पण मोठा आहे, 225 216पेक्षा मोठा आहे आणि त्याच्या अगोदरची संख्या आपल्याला घ्यावी लागेल. 14चा वर्ग 196. मग आपल्याला या ठिकाणी
14 घ्यावं लागणार. म्हणजे आपलं या ठिकाणी आता 2 संख्या आल्या आपल्या, याच 2 संख्येच्या दरम्यान कोणाचं तरी हे वर्गमूळ असणार आहे. तर आता हे कसं शोधायचं आपण? ह्या दोन्हीपैकी कोणत्या संख्येचा नक्की हा वर्गमूळ आहे? तर 14 ही जी संख्या आहे तर ह्याच्या पुढची आपल्याला संख्या घ्यायची. 14 गुणुले 15 या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. 15 चोक 60, हातच्याला आले 6, 15 एके 15, 15 आणि 6 21. मग आता ही जी 210 ही संख्या आली आहे, ही 210 ही संख्या 216 पेक्षा लहान आहे आणि 216 ही संख्या मोठी आहे. त्यामुळं आपला हा मोठ्या संख्येचा वर्ग असणार. मग आता आपल्याला दशांश चिन्हामध्ये लिहायचं आहे. तर 216.09 आहे. तर त्याचं उत्तर आपलं काय? आता शेवटला लक्ष द्यायचं आहे. तर किती घरं आहेत? 2 घरानंतर पॉईंट आहे. मग वर्गमुळाच्या बाहेर येताना तो पॉईंट काय होणार? एकाच घरानंतर येणार. म्हणजे आता आपलं उत्तर किती आलं आहे? 147 आलं आहे. हे उत्तर आपलं आलेलं आहे. पण आता पॉईंट कुठं देणार आपण? इथं 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून आपला इथं एकाच घरानंतर पॉईंट येणार. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं? दशांश चिन्हाची वर्गमुळामध्ये जर असेल दशांश चिन्ह तर ते कसं लक्षात ठेवायचं? एक तर पहिली गोष्ट म्हणजे वर्गमुळात जे तुम्हाला दशांश चिन्ह दिलं असेल त्यामध्ये समसंख्या असल्या पाहिजेत. दशांश चिन्हाच्या नंतरच्या जेवढ्या संख्या असतील तुमच्या 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील, या समसंख्या असल्या पाहिजेत. त्याच वर्गमुळाचं वर्गमूळ निघू शकतं. म्हणजे त्या समसंख्या बाहेर काढताना आपण त्याची निमपट करायची. जर 4 संख्यानंतर पॉईंट दशांश चिन्ह असेल तर वर्गमुळाच्या बाहेर निघताना 2च संख्यानंतर पॉईंट येईल. त्यानंतर दोन घरानंतर दशांश चिन्ह असेल तर ते बाहेर निघताना एकाच घरानंतर पॉईंट येईल. अशा पद्धतीने ह्या ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायला सोप्या जाऊ शकतात. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.